धुळे जिल्ह्यामध्ये गणेश उत्सव पार पडल्यानंतर आता सण उत्सव पुढे येत आहेत. दिवाळी, दसरा, नवरात्र या निमित्ताने आता धुळे जिल्ह्यातील रानमळा परिसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी फुलांची लागवड केलेली आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणी झेंडूच्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत आणि येणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये गणपतीच्या नंतर येणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी या ठिकाणी झेंडूची पेरणी केलेली आहे. गणपती उत्सवामध्ये झेंडूला चांगल्या पद्धतीने भाव भेटत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. मात्र येणाऱ्या नवरात्रामध्ये, दसऱ्यामध्ये आणि दिवाळीमध्ये किमान झेंडूला जास्त मागणी असते, त्यामुळे आता तरी चांगला भाव भेटेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. धुळे जिल्ह्यातल्या रानमळा हा जो परिसर आहे हा शहरालगत आहे आणि या ठिकाणी अत्यंत वेगवेगळ्या जातीची फुलं या ठिकाणी लागवड केली जातात. त्यामध्ये शेवंती असेल, गुलाब असेल, निशिगंध असेल, झेंडू असेल, याचबरोबर झेंडूमधले पिवळे झेंडू असतील किंवा केशरी झेंडू असतील यांची प्रचंड मागणी असते आणि याची या ठिकाणी शेती केली जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी होणाऱ्या पावसामुळे नुकसान होत आहे. त्यातच बाजारपेठेमध्ये भाव भेटत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. मात्र येणाऱ्या नवरात्र उत्सवात आणि दसऱ्यामध्ये या फुलांना चांगला भाव मिळेल अशा अपेक्षा या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.